देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांना सुलो की पळो करून सोडणारे स्वातंत्र्यवीर लाला लजपतराय यांच्यावर इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांनी लाठी हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। याचा राग सहन न झाल्यामुळे इंग्रज पोलीस अधिकाऱ्याला ठार करणारे क्रांतीवीर शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी फाशी दिली। या शहीद दिवशी क्रांतीवीरांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी माननीय प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली तरीही सध्याचे राज्यकर्ते इंग्रजांप्रमाणेच वागू लागले आहेत। या कार्यक्रमास अनेक व्यापारी, सुरेश अण्णा मधभावी, राहुल पाटील, महावीर खोत, सत्यप्पा बिराजदार व व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते। आज देशाचे थोर सुपुत्र सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू हे शहीद दिन झाले। त्याचा या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना, या थोर क्रांतिकारक युवकांना आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। 1931 साली स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्यासाठी, इंग्रजांना पळवून लावण्यासाठी लाहोरमध्ये पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक अध्यक्ष, पंजाब केसरी, झाल महत्वादी स्वातंत्र्यवीर लाला लजपतराय यांच्यावरती इंग्रज अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करून त्यांचा मृत्यू झाला। याचाच राग मनात धरून त्यावेळचे थोर क्रांतिकारक सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना या इंग्रजांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात राग आला आणि या इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ठार केले। त्यामुळे ह्या तिघांना फाशीची शिक्षा देण्यात आली। तो 23 मार्च म्हणजे आजचा दिवस। त्या आजच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे। या आजच्या दिवशीचं महत्त्व म्हणजे या शहीद क्रांतिकारक 23 वर्षाचे युवक होते आणि त्यांनी लाला लजपतराय वरती झालेला लाठीचार्ज याचा बदला घेण्यासाठी त्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांना हल्ला करून ठार केलं। त्याच पद्धतीने देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले, परंतु आजच्या राज्यकर्त्यांनी या राज्यातील, केंद्रातील आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी जे राज्य करतात त्यांनी या जनतेला वेठीस धरून 15 लाख रुपये देतो म्हणून चुकीच्या मार्गाने लबाडी, पाखंडी आणि ईव्हीएमच्या माध्यमातून बनावटगिरी करून या शेतकऱ्यांचे काबाड कष्ट करणाऱ्या लोकांना एक प्रकारे वेगळी दिशा देऊन त्यांना चुकीच्या मार्गाने नेत आहेत। याचाच अर्थ असा की परत एकदा इंग्रजांनी रूप धारण केलेले तेच ब्रिटिश राज्यकर्ते परत आपल्या ह्या देशावरती, राज्यावरती राज्य करतात असे एकंदरीत दिसून आलेले आहे। देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले, परंतु खऱ्या अर्थानं आम्हाला ह्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळालं नाही। म्हणून आजच्या दिवशी मला असं वाटतं की परत एकदा क्रांतीवीर शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव निर्माण व्हायला पाहिजे। त्यांनी या लबाड, पाखंडी, ढोंगी, बनावटगिरी करणाऱ्या या देशातील, राज्यातील राज्यकर्त्यांना त्याच्यातील प्रमुख दोघा-तिघांचे त्यांना ठार करण्यासाठी असे युवक परत तयार झाले पाहिजे, असं खरं मी या ठिकाणी आजच्या दिवशी माझी जी भावना आहे ती व्यक्त करतो। कारण तशी परिस्थिती ह्या देशात आणि राज्यात निर्माण झालेली आहे। चुकीच्या पद्धतीने नेणे, रोज एक महापुरुषावरती आपल्याच कार्यकर्त्याकडून त्यांचा अपमान करायला लावणे, महिलांवरती वेगवेगळ्या कारणातून बलात्कार करायला लावणे, चुकीच्या पद्धतीने या देशातील, राज्यातील मुलांना ड्रग्सच्या व्यवसायाखाली आणणे, असे अनेक चुकीचे उद्योग ह्या निर्माण करायला लागलेत। त्यामुळं मला असं वाटते की ह्या लोकांना, भारतीय जनता पार्टीच्या लोकांना भारतीय लोकांशी काही देणं घेणं नाही। त्यांनी आपली सत्ता निर्माण करणे, त्याच्यातून उद्योग निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेणे हाच उद्योग चाललेला असतोय। म्हणून माझं असं मत आहे की परत एकदा हे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव निर्माण होऊन ह्या राज्यकर्त्यांचा नायनाट करायला पाहिजे। खरी ही त्यावेळेला आम्ही आज या विनम्र अभिवादनच्या दिवशी आम्ही आज प्रार्थना करतो। धन्यवाद।